जर कोणीतरी ठाकरे अंबानींच्या लग्नात चौथ्या रांगेमध्ये नाचणार असेल किंवा कोणीतरी ठाकरे त्या मोहित कुंभोजच्या घरी वाढदिवसासाठी केक खायला जाणार असेल तर मात्र नेमक्या कोणत्या अँटी एस्टॅब्लिशमेंटसाठी लढायचं हे शिवसैनिकाला कळणार नाही. उद्धव ठाकरे असू देत किंवा त्याहीपेक्षा आदित्य ठाकरे असू देत, यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे, शाखा शाखांमध्ये जायला पाहिजे. अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई हे दोन खासदार फुटलेले नाहीत, तर काय त्यांची काय मजबुरी असेल की ते शिवसेनेसोबत कायम राहिलेले आहेत. राज्यभरात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ते म्हणजे ऑपरेशन टायगर. पण आज आपण ऑपरेशन टायगरचा एक दुसरा अँगल आपण बघणार आहोत. कोण फुटून गेलं, का फुटून गेलं याची चर्चा आज आपण करणार नाही आहोत, तर उलट का फुटून गेले नाहीत काही जण याबाबत विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेवर सातत्याने लिहिणारे, मार्मिकमधून प्रबोधनकारांचे विचार सध्याच्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ संपादक पत्रकार सचिन परब. सचिन, वेलकम टू मुंबई 12 न्यूज. थँक्यू. माझंच आहे ते. येस. माझा साधा प्रश्न आहे की 2/3 खासदार शिवसेनेत फुटून गेले याची राज्यभर चर्चा होती आहे, पण मुंबईतले 2 खासदार आहेत, एक दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई. हे 2 खासदार फुटलेले नाहीत, तर काय त्यांची काय मजबुरी असेल की ते शिवसेनेसोबत कायम राहिलेले आहेत. काय मजबुरी असेल असं मला नाही वाटत. त्यांनी स्वतःहून ठरवलेलं आहे थांबण्याचं, हे तर स्पष्ट आहे. कारण इतकी कारण आहेत सोडून देण्यासाठी ज्याची रोज चर्चा होते, तर कुठलंही त्याच्यापैकी कारण देऊन ते जर शिवसेनेपासून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेपासून वेगळे झाले असते तर ते सहज शक्य होतं. पण शिवसेनेचा गड आहे. तुझे 2 मतदारसंघ, विशेषतः दक्षिण मुंबईतले जे 2 मतदारसंघ म्हणालात, ते दोन्हीच्या दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेचे गड आहेत. शिवसेना म्हणजे काही आमदार नाही, शिवसेना म्हणजे काही खासदार नाही, शिवसेना म्हणजे काही नगरसेवक नाही, शिवसेना म्हणजे शिवसैनिक आणि फार फार तर ठाकरे आणि शिवसैनिक म्हणजे शिवसेना हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मग तेव्हा ती शिवसैनिकांची ताकद या भागामध्ये मोठी आहे. तिकडचा माणूस हा शिवसेना सोडून जाण्याचा विचार करू शकत नाही. आणि ज्यांच्यामधला शिवसैनिक अजून जिवंत आहे वेगवेगळ्या कारणांमुळे, तोही शिवसेना सोडून जाण्याचा विचार करत नाही. मला असं वाटतं ही दोन्ही कारणं इथे महत्वाची ठरली या मतदारसंघात, असं मला वाटतं. कारण अनिल देसाई असू देत किंवा अरविंद सावंत असू देत, एक तसे व्हाईट कॉलर आणि एक दुसरे रस्त्यावर उतरून अनेक वर्ष आंदोलन, म्हणजे दोघांचे कामगार चळवळीतली पार्श्वभूमी असली तरी अनिल देसाई हे तसे व्हाईट कॉलर्ड स्थानिय लोकाधिकार समितीमधून आलेले आणि अरविंद सावंत तर रस्त्यावरच्या शिवसैनिकाचा आमदार, केंद्रीय मंत्री झालेले. या दोघांनीही यापूर्वी देखील म्हणजे मंत्रीपद हातात असताना घालवल्याचं, म्हणजे केवळ मातोश्रीवरून आदेश आला म्हणून केंद्रातलं मंत्रीपद घालवलं, इतकी निष्ठा त्यांनी दाखवलेली आहे. संजय राऊत आहेत, या संजय राऊतांनी तुरुंगात जाणं पसंत केलं पण शिवसेना सोडली नाही. तिकडे राजाभाऊ वाजेंसारखा शिवसैनिक आहे की ज्यांचे वडील इतके ठाम आहेत शिवसेना सोडून न जाण्या इतपत, सांगतात आमच्याकडे खाण्यापिण्याचं तर भरपूर आहे, पण ह्या ज्या काही शिवसैनिक पण जे आहे ते या सगळ्या लोकांमध्ये असल्यामुळे मला असं वाटतं की ते अजून ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आहेत. हे ज्या दोन्ही नेते आहेत, अरविंद सावंत असतील किंवा अनिल देसाई आहेत, हे दोघेही नेते पदावर पोहोचलेले आहेत. आणि इतर जे खासदार आहेत ते दुसऱ्या फळीतील, तिसऱ्या फळीतील आपण त्यांना म्हणू शकतो. तर कदाचित ठाकरेंकडे यांचा ऍक्सेस इझी आहे, ठाकरे त्यांना सहज भेटतात म्हणून ते गेले नाहीत. आणि इतरांच्या बाबतीमध्ये मात्र ठाकरेंना भेटणं थोडं मुश्किल असतं किंवा मातोश्रीवरून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. हा जो आरोप किंवा त्यांचा जे काही दावा केला जातोय या कितपत सत्य आहे? नाही, मला आत्ता म्हणजे या क्षणाला तरी असं वाटत नाही. म्हणजे या वेळेला निवडून आलेल्या खासदारांना किंवा आमदारांना मातोश्रीवर जाणं कठीण असेल, कारण ते संख्येनेच कमी उरलेले आहेत मुळात. तर या सगळ्यांना आणि किती एवढे लाखोंच्या संख्येने आजही शिवसेनेचे कार्यकर्ते नाही म्हणत, म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांना ऍक्सेस मिळणं कठीण आहे.
अशातला भाग नाही. यांना ऍक्सेस मिळणं हे सुकरच असावं, काही अडचणीचा भाग नसावा. यापैकी आत्ता जे सोडून गेलेत त्यांच्यापैकी कुणी अशी टीका केलेली नाहीये की आम्हाला भेट मिळत नाही वगैरे. उलट लोक जाताना सांगून जात आहेत की उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे वगैरे वगैरे, पण आम्हाला काय मतदारसंघाचा विकास करायचा होता वगैरे अशी काहीतरी कारण सांगितलेली आहेत असं वाटतं. आणि याच्याशिवाय जे दुसरे पक्ष फुटलेत, म्हणजे शरद पवार ऍक्सेसिबल नाही आहेत का, की ममता बॅनर्जी ऍक्सेसिबल नव्हत्या का, की अरविंद केजरीवाल ऍक्सेसिबल नव्हते, तर ऍक्सेसिबल असणं किंवा नसणं हा याच्यातला काही मुद्दा आत्ता असावा असं मला वाटत नाही. पण अर्थातच उद्धव ठाकरे असू देत किंवा त्याही पेक्षा आदित्य ठाकरे असू देत, यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे, शाखा शाखांमध्ये जायला पाहिजे, गावागावांमध्ये सोडून द्या, पण जिथे त्यांची ताकद आहे अशा महत्वाच्या शहरांमध्ये तरी जायला हवं. नाशिकला जायला हवं, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला जायला हवं, धाराशिवला जायला हवं, किंवा परभणीला जायला हवं, किंवा कोल्हापूरला जायला हवं, इथे अमरावतीला जायला हवं. इथे आजही इथे शिवसेनेची ताकद आहे, तिकडून अजूनही आमदार निवडून आलेत, तिथे तरी आदित्य ठाकरेंनी पोचायला हवं. ऍक्सेसेबल म्हणजे त्या मातोश्रीवर पोचणं या अर्थाने ऍक्सेसेबल असतं अशातला भाग नाही. तुमचा नेता तुमच्याकडे किती राहतो हे देखील महत्वाचं आहे. ही गोष्ट इथे थोडीशी महत्वाची आहे असं मला वाटतं. शिवसेनेचं 60वा वर्धापन दिन आहे. अशा वेळेला शिवसैनिकांना जे एकनिष्ठ राहिलेले आहेत, अरविंद सावंत असतील किंवा अनिल देसाईंसारखे जे लोकप्रतिनिधी एकनिष्ठ आहेत, तर त्यांच्यासाठी शिवसेना नेतृत्वाने म्हणजे अर्थात ठाकरेंनी काय नेमका कार्यक्रम द्यायला हवा की जेणेकरून ही निष्ठा जे शिवसेनेचं कायम स्ट्रॉंग पॉईंट राहिलेलं आहे ही कायम राहील भविष्यात. तर शिवसेना म्हणजे काय, म्हणजे शिवसेना म्हणजे कुठला विचार, म्हणजे शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा विचार का, शिवसेना म्हणजे विचार या अर्थाने, विचारधारा, आयडिओलॉजी या अर्थाने काय. मला असं विचारशील तर या सगळ्याचा एक लसावी मसावी काढायचा झाला तर तो काय अँटी एस्टॅब्लिशमेंट हा आहे शिवसेनेचा. काय आहे ते प्रस्थापित आहेत, त्यांच्या विरोधात शिवसेना कायम उभी राहिलेली आहे ठामपणे. आणि मग ती कशी उभी राहिली आहे तर ती आज संध्याकाळी समजा भाषण आहे उद्धव ठाकरेंचं, तर त्याच्यामधून अँटी एस्टॅब्लिशमेंट सिद्ध होतं, किंवा राज ठाकरेंचं उद्या भाषण आहे त्याच्यातून अँटी एस्टॅब्लिशमेंट सिद्ध होतं. त्याच्यामुळे काही प्रमाणात ती ताकद राहते किंवा ती ओळख राहते. पण जोपर्यंत सर्वसामान्य शिवसैनिक हा रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीचा कार्यक्रम दिला जातो, फक्त पदाधिकारी नाहीत तर शिवसैनिक आणि शिवसैनिकांबरोबर जो शिवसेनेचा मतदार आहे तो जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही या प्रस्थापित जे कोण प्रस्थापित असतील त्यांच्या विरोधात, तर तोच कार्यक्रम अशा पद्धतीचा कार्यक्रम द्यावा लागेल. पण जर कोणीतरी ठाकरे अंबानींच्या लग्नात चौथ्या रांगेमध्ये नाचणार असेल, किंवा कोणीतरी ठाकरे त्या मोहित कुंभोजच्या घरी वाढदिवसासाठी केक खायला जाणार असेल, मुलीच्या वाढदिवसाला ते पण, किंवा कुणीतरी मिलिंद नार्वेकर हे ट्विट करून रश्मी शुक्लाला हे सगळं धावपळ हे सगळं सुरू होत असताना ट्विट करणार असेल, शुभेच्छा देणार असतील, तर मात्र नेमक्या कोणत्या अँटी एस्टॅब्लिशमेंटसाठी लढायचं हे शिवसैनिकाला कळणार नाही. त्याच्यामुळे तसा कार्यक्रम द्यावाच लागणार. शिवसेनेला नेमका काय कार्यक्रम द्यायला पाहिजे शिवसेना नेतृत्वाला हे आता सचिनने सांगितलं. सचिन, धन्यवाद मुंबई पाला न्यूज बोलल्याबद्दल आणि एका वेगळ्या अँगलने आपण या ऑपरेशन टायगर कडे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय. खूप खूप धन्यवाद.